श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया यंदा आलेली आहे 30 एप्रिलला. या दिवशीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, नक्की पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी कराव्या ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, या सर्वांबद्दल माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया तिथी सुरू होणार आहे 29 एप्रिल 2025ला संध्याकाळी 5:31 आणि 30 एप्रिलला दुपारी 2:12 संपणार आहे. आता पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे. 30 एप्रिल रोजी पहाटे 5:54 ते दुपारी 12:24 अक्षय तृतीया हा दिवस नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी, सोने चांदी खरेदीसाठी, दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मग आता बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायला हव्यात, ज्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते. अक्षय तृतीया ही 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असते. म्हणूनच या दिवशी काही खास गोष्टी केल्या असता कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते. कोणत्या आहेत त्या खास गोष्टी हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याचबरोबर काय करावे काय करू नये हे सुद्धा आपण बघणार आहोत. संपूर्ण मराठी वर्षामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्ये साजरे केले जातात. भारताची संस्कृती परंपरा आणि यातील सण उत्सव जपण्यामध्ये केवळ धार्मिक किंवा मग सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले गेले आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य अक्षय असतं, जे कधीही संपत नाही असं म्हटलं जातं. याच तिथीला अन्नपूर्णा जयंती देखील असते, म्हणजे अन्नपूर्णा मातेची जयंती, नरनारायण जयंती, परशुराम जयंती असते. तर बघा हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेलं दान, हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही. मंडळी, अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळामध्ये अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यामध्ये धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेस इशू तृतीया असंही म्हटलं जातं. या तिथीला केलेलं दान अक्षय असतं. या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा, तर उन्हासाठी छत्री किंवा मग पायात घालायचे जोडवे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जातं. बघा, भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली होती अशी कथा आहे. अक्षय तृतीयेला दान केल्याने जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याला पाळला जातो. या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणामध्ये वर्णन करण्यात आल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्यासाठी भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितलेले आहेत. या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो. आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही म्हटलं जातं. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजे कधी न संपणारं असतं. म्हणूनच तर या दिवशी घरामध्ये नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं, शुभ काम करणं या गोष्टी केल्या जातात. महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिकाही प्रचलित आहे. आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय बरं का. ते काय आहे? एक सदाचारींनी दानधर्म करणारा व्यापारी होता. दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला. व्यापाऱ्याची स्थिती हालाकीची झाली. दारिद्र्य आलं. त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला. पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावरती पुढील जन्मी तो मोठा राजा झाला. खूप यज्ञ त्याने केले, राज्यसुख उपभोगले, पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही. ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणामध्ये सांगण्यात आलेली आहे.
वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात. या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, सोनं तसेच पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणारं असतं. या दिवशी जो उपवास करतो तो सुखसमृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कुठल्या कुठल्या गोष्टींचं करावं या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपण बनवणार आहोत. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. अक्षय तृतीया तिथीचं महत्त्व तुम्हाला आता लक्षात आलंच असेल. यामध्ये आपण काही पुराणांचा संदर्भसुद्धा बघितला ज्यामध्ये अक्षय तृतीयेच्या तिथीचं वर्णन करण्यात आलं आहे आणि दानाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.